स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनामार्फत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2000 रुपये सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे की नाही, कशा प्रकारे चेक करायचं, संपूर्ण माहिती बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की असेच महत्त्वपूर्ण जर व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलवर सबस्क्राईब असणे गरजेचे आहे, जेणेकरून सर्वात अगोदर तुम्ही माझे जे नवनवीन व्हिडिओ येत राहतात ते तुम्ही सर्वात अगोदर या ठिकाणी पाहायला भेटेल। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि बघूया संपूर्ण माहिती। अगोदर तुम्हाला गुगल क्रोममध्ये यायचं आहे। गुगल क्रोममध्ये आल्यानंतर PMFS असं टाईप करायचं आहे। या ठिकाणी PFMS टाईप केल्यानंतर तुमच्यासमोर एक PFMS ची ऑफिशियल वेबसाईट येईल। यावर आल्यानंतर ती वेबसाईट अशा प्रकारची दिसणार आहे। यावर आल्यानंतर त्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी PFMS जी वेबसाईट आहे पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टीमची, ती या ठिकाणी ओपन होईल। आता या ठिकाणी जे आहेत, आपण ही संपूर्ण मोबाईलमध्ये चेक करत आहोत, त्यामुळे जे आहे तुम्हाला सर्वात अगोदर या ठिकाणी 3 लाईनवर क्लिक करायचे। ज्यावेळेस आपण 3 लाईनवर क्लिक करू, या ठिकाणी साईडला जे आहे तुम्हाला पेमेंट स्टेटसचा ऑप्शन या ठिकाणी दिसणार आहे। पेमेंट स्टेटस दिसल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, यावर क्लिक करायचंय। यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला DBT स्टेटस ट्रॅकर नावाचा जो ॲप नाव आहे तो या ठिकाणी दिसेल आणि त्याच्यावरच तुम्हाला क्लिक करायचंय। आता याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे जे आहे डाटा दिसेल। सर्वात महत्त्वाचा म्हणजे तुम्हाला कॅटेगरी निवडून घ्यायचे। कॅटेगरीमध्ये तुम्हाला आपल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची कॅटेगरी निवडून घ्यायची। या ठिकाणी तुम्हाला मी शॉर्ट फॉर्म मध्ये या ठिकाणी दाखवतो काय नाव आहे, जेणेकरून तोच नाव तुम्हाला या ठिकाणी सर्च करायचं आहे। या ठिकाणी बघू शकता DBT NSMNY पोर्टल, या ठिकाणी हा नाव आहे। हे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचं नाव आहे। याच्यावर क्लिक करायचं आहे। पेमेंटच्या ऑप्शनवर टिक मार्क राहू द्यायचे। आता या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे। जसाच तसा ॲप्लिकेशन नंबर टाका, जे तुमचा PM किसान सन्मान निधी योजनेचा ॲप्लिकेशन नंबर आहे तोच या ठिकाणी टाकायचा आहे। आता तुम्ही ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचे। ॲप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली कॅप्चा जसाच तसा जो आहे खाली वर्ड व्हेरिफिकेशनच्या समोर या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे आणि तुम्हाला सर्च या बटनावर क्लिक करायचं आहे। ज्यावेळेस तुम्ही सर्च या बटनावर क्लिक कराल, तुमच्यासमोर जे आहे संपूर्ण डाटा तुमचा येईल। कोणत्या तारखेला तुमचं जे पैसे आहेत तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली, तुमच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे की नाही, सर्व माहिती असेल। तसं ॲप्लिकेशन नंबर दाखवेल, या ठिकाणी बेनिफिशरीचं नाव दाखवेल, त्याचबरोबर या ठिकाणी बेनिफिशरीच्या अकाउंटला कोणत्या तारखेला या ठिकाणी पैसे ट्रान्सफर करण्याची प्रोसिजर सुरू झालेली होती। या ठिकाणी बघू शकता 28 मार्च 2025 अप्रूव्ड बाय एजन्सी 28 मार्च 2025 ला या ठिकाणी जे आहेत पेमेंट करण्याची प्रोसिजर सुरू झालेली होती आणि बँकमध्ये जे पैसे जमा झाले ते 30 मार्चला या ठिकाणी जमा झालेले आहेत। रात्रीचे 10 वाजता या ठिकाणी जे आहेत बँकेमध्ये पैसे जमा झालेले। तर अशा प्रकारे बघितलं तर या ठिकाणी PM किसान निधी योजनेबरोबर तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे सुद्धा या ठिकाणी पैसे चेक करू शकता। तर बघू शकता या ठिकाणी जे आहेत जे 28 मार्चला जे पैसे जमा करण्यात आलेले होते, अनेकांचा 30 मार्च असेल, 1 एप्रिल असेल, 2 एप्रिल असेल, असे या ठिकाणी पैसे जमा झालेले। 2000 रुपयांचा हा हप्ता सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे की नाही असे चेक करा। जर तुम्हाला या वेबसाईटची लिंक पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ही वेबसाईटची लिंक देण्यात आलेली आहे। लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी येऊन या ठिकाणी तुम्ही तुमची संपूर्ण माहिती चेक करू शकता। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।